वहिनींना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज गुरुवार पण आहे आणि आज शिवजयंती पण आहे। तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज दिवसभराचं काय रुटीन असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर गुरुवारचा आज माझा उपवास पण आहे, त्यामुळं म्हटलं सर्वात आधी आता आपण देवपूजा करून घेऊया। तर चला आपण आता गार्डनमध्ये जाऊया फुलं आणण्यासाठी आणि त्यानंतर मग देवपूजा करूया आणि मग दिवसभराचं काय रुटीन असेल तेही तुमच्याशी शेअर करणार आहे। तर सर्वात आधी देवपूजापासूनच आपण सुरुवात करणार आहोत। तर चला आपण आता गार्डनमध्ये जाऊया फुलं तोडण्यासाठी आणि त्यानंतर मग देवपूजा करूया। तर पूजेसाठी इथे मी जास्वंदाचे फुलं तोडायला गेले, परंतु एकही फूल माझ्या हाताला काय येईना आणि हे माऊलीने मस्त असं मोठं गुलाबाचं फूल तोडून आणलेलं होतं। तर ती बोलत होती, आई तू केसाला लाव। तर मी अशा पद्धतीने केसाला लावलेलं आहे आणि पूजेसाठी आपल्याला जास्वंदाचे फुलं तोडायचे आहेत। आज काय केल्याने एकही खाली फूल नव्हतं, त्यामुळं मी काठी घेऊनच मग फुलं आज पाडलेले आहेत आणि काही खाली पण पडले होते काठीने पाडल्यामुळं। तर अशा पद्धतीने आज फुलं एवढे काय नव्हते आणि थोडेसे पूजेसाठी घेतले। आपण आता फ्रेश असे फुलं तोडलेले आहेत, हाताला काही येत नव्हते परंतु काठीने बी पाडले काही। तर चला आपण आता देवपूजा करून घेऊया। तर घरातल्या देवतांची पूजा केल्याशिवाय घरामध्ये मला प्रसन्न असं वाटतच नाही। म्हणजे आता सवय झालेली आहे सर्वात आधी देवपूजा करायची आणि त्यानंतर मग पुढचे कामं करायचे आहे। माणसाने नेहमी आनंदी राहिलं पाहिजे, नकारात्मक विचारापासून दूर राहिलं पाहिजे, वाईट विचार आणि ताणतणाव हा टाळला पाहिजे, समाधानी राहावे, जे आपल्याकडं आहे त्यात समाधान मानले पाहिजे, छंद जोपासले पाहिजे, स्वतःची आवडीनिवडी स्वतःचे कामं हे स्वतःच केले पाहिजे, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, चांगले आहार आणि चांगला व्यायाम केला तर आपलंही शरीर चांगल्या प्रकारे आपल्याला साथ देऊ शकतात। लोकांशी चांगला संबंध ठेवणे, कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे, वर्तमान काळामध्ये जगले पाहिजे, भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून भविष्यकाळाची चिंता न करता आजचा दिवस आनंदी कसा राहील त्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर पहा अशा पद्धतीने माझी देवपूजा झाल्याच्या नंतर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे। तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वाटतं पहा। तर तुळशीचीही पूजा करून घेऊया, सूर्यदेवताला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण तुळशीलाही पाणी घातलेलं आहे। तिथे तुळशीसमोर हे महादेवाच्या पिंड्या आहेत, तेथेही आपण भस्म लावून घेतलेलं आहे। त्यानंतर फुलं वाहून घ्यायचे आहे, हळदी कुंकू तुळशीला लावायचं, त्यानंतर स्वतःलाही लावून घ्यायचं आहे, अगरबत्तीही लावायची आणि सर्व देवतांना सांगायचं की काही चुकलं माकलं असेल तर माफ कर आणि साधी भोळी पूजा ही मान्य करा। अशा पद्धतीने सकाळ सकाळ माझी ही पूजा करून झालेली आहे आणि आज माझा उपवास असल्यामुळं म्हटलं आज आपण औदुंबराचं जे झाड आहे त्या झाडाचीही आपण पूजा करून घेऊया। तर न चुकता मी गावाकडे आल्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाची पूजा ही मी करतच असते। तर अशा पद्धतीने पाणी घातलं, हळदी कुंकू अगरबत्ती लावली आणि त्यानंतर आपण पूजा करून घेतलेली आहे। सकाळ सकाळवर का इतकी घाई गडबड असते ना, सगळं काय शूट करता आलेलं नाही मला, परंतु सकाळ सकाळ झाडलोट करणं हे करणं सर्व आवरून त्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात करावं लागते। तर चला मग मी आता मस्त असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये मी आलेले आहे आणि इतकं भारी आहे ना व्ह्यू इथला। तर पहा हे पाठीमागचे जे झाडं आहेत ना, तुम्हाला मला कमेंटद्वारे नक्की सांगा हे झाडं कशाचे आहेत, एकदम हिरवेगार असे आहेत। तर हा गाईचा चारा आहे, सकाळ संध्याकाळ हा तोडून घेऊन जातो गाईला टाकण्यासाठी। तर याला 1-2 दिवस पाणी लागतं आणि नियमित पाणी दिल्यामुळं एकदम हिरवगार असा हा घास आहे। तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा हा कशाचा घास आहे तो। तर आता मला भाजीला काय बनवायचं आहे हा प्रश्न पडलेला आहे। तर काय बनवावं असा विचार चाललेला आहे माझा, काय बनवावं। तर आता लाईट पण नाही बरं का, नाही लाईट नसली का मग काय बनवावं काही सुचतच नाही, कारण की मिक्सरवर मग आपल्याला वाटण बारीक करावं लागतं। त्यामुळं आज मी ठरवलेलं आहे की जी उंबरं असतात ना, पहा मी आता मग पूजा केली त्या उंबराचे फळं इतके लागलेले आहेत ना खूपच, त्यातले आपण बारीक बारीक घेऊन त्याची भाजी बनवूया। घरातल्या सदस्यांना अगोदर विचारते तुम्ही खाताल का,
जर हा बोलले तर मग आपण उंबराची भाजी बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने. ती भाजी बनवायला खूप वेळ लागतो बरं का. तर चला मी ट्राय करून पाहते, जर सगळ्यांना जर खायची असेल तर आज उंबराची भाजी मी पारंपरिक पद्धतीने बनवते. तर चला आता आपण काय करते मी, लसूण काय घेऊन जाते, कढीपत्ता फोडणीसाठी आपल्याला लागेल. तर सर्वात आधी मी सर्व पूर्वतयारी करून घेते आणि त्यानंतरच मग मी तुम्हाला दाखवेल उंबराच्या भाजीमध्ये काय काय टाकायचं, काय काय नाही. तर उंबरे एकदम छोटे छोटेले होते ना, त्यावेळेसच मी त्याचा व्हिडिओ बनवलेला होता, परंतु तोही व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे. म्हणजे गॅलरीमधले मनानेच व्हिडिओ डिलीट झाले. तर छोटाले होते उंबरं, त्यावेळेस बनवलेली होती भाजी. मी चुलीवरतीच बनवून दाखवलेली होती पारंपरिक पद्धतीने, परंतु माझी ती मेहनत खूप वायाला गेलेली आहे आणि खूप टेन्शन आलं मला तो व्हिडिओ गेल्यामुळं. तर म्हटलं आता काही उपयोग नाही, व्हिडिओ गेल्यानंतर परत काही येतच नाहीत. तर त्यामुळं म्हटलं आज उंबराचीच भाजी बनवूया. आणि घरामध्ये भाजीला पण दुसरं काही नाही, वांगे आणि बटाटे आणि टमाटर आहेत. तर घरातल्या सदस्यांना त्याची भाजी आवडत नाही. तर म्हटलं चला आपण आता पारंपरिक पद्धतीने बनवूया आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करूया. तर मी इकडे शेतामध्येच येऊन व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे, कारण की नेहमी घरातले व्हिडिओ पाहणं हे करणं बोरिंग वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं असावं, त्यामुळं मग मी शेतात येऊनच मग व्हिडिओला स्टार्ट करत असते. म्हणजे व्हिडिओ पाहायला इंटरेस्ट येतो, पहा नवीन काही जर असेल तर. तर आपल्याला पपई बरं का पिकलेली झाडालाच पिकली. आम्ही म्हणजे 2-4 दिवस झालं इकडं आलेलंच नव्हतं ना, तर झाडाची पपई पिकलेलीच आहे. तर तुम्हाला दाखवते मी जवळून पिकलेली कितीक आहे. आणि पहा, शहरामधल्या लोकांना असा एन्जॉय घेता येत नाही, परंतु आम्ही बरं का शहरामध्ये जर असलो तर शहरातल्या लाईफस्टाईल जगत असतो आणि खेड्यामध्ये आलोत ना, खेड्यामधल्याच पद्धतीने आम्ही लाईफस्टाईल जगत असतो आणि आहे त्यामध्येच आम्ही सुखी आनंदित राहत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट भेटत अशी नाही, कारण की जर त्याच गोष्टीचा जर विचार करत राहिलो ना, की मला हे नाही, मला ते नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट भेटत नसते, परंतु आहे त्यामध्ये सुख जर मानलं ना, त्याच्यासारखा आनंद कशामध्येच नाही पहा. तर पहा इकडं पाठीमागं झाडालाच पपया पिकलेल्या आहेत आणि बोलता बोलता मला असा दम पण लागला आहे. साहेबांना जायचं होतं त्या दिवशी, 2-4 तोड्या होत्या पपया, परंतु लक्षातच नाही राहिलं माझ्या, म्हणजे पिकली का कशी बघायचं. आणि मग ती पपई खराब झाली, म्हणजे असं एकदम बिलबिली झाली. तर मग मी काय केलं, गाईला कट करून टाकली, फेकून नाही दिली. तर चला ही पपई तोडूया आपण आता. पहा मस्त आहे का नाही. तर ह्या दोन्ही पपयाला डोळे पडले, तर हे दोन्ही बी तोडते, याला रुचिक आहे. आणि इकडं पहा, हे जांभळीचं झाड आहे, खूप मोठं झालं इकडं. आणि आंब्याचं पण झाड आहे. तुम्हाला एक जवळून अजून एक नवीन झाड दाखवते, म्हणजे ते काय आपण लावत बिवत नाही, ते मनानेच उगलेलं असतं. आणि मला ते झाड कशाचं आहे ते पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मी तुम्हाला जवळून दाखवते ते झाड कशाचं आहे. तर आता सर्वात आधी पपया तोडून घेते. हाय ना मस्त. चला या पपया खायला मग सर्वजण. तर याला पिकू घालावं लागेल पहा. आणि ती दुसरी पपई ना, तर उद्या कापली तरी चालेल. म्हणजे मी लसूण घ्यायसाठीच आलेले होते, परंतु माझं दुसरीकडेच म्हणजे काम निघलं पहा. तर फक्त आपण आता फोडणीला लागेल तेवढंच घेऊन जाऊया, कारण की लसूण एवढा मोठाला काय झालेला नाही, परंतु आम्ही चक्रा मारून त्याला आता असं म्हणजे जागा निव्वळ व्हायला लागली पहा. आणि पाण्याला आलं लसूण. तर माझ्या भायांना त्यांना बी टाईम भेटत नाही पाणी द्यायला. साहेब बी आता ड्युटीवर गेले. तर माझे भाई बी आता इथंच गावामध्ये जॉबला आहेत ना, तर त्यामुळं मग जसा टाईम भेटेल तसं मग म्हणजे असं गव्हाला पाणी देणं, लसणाला पाणी देणं, शेतामधले कामं बी सकाळ संध्याकाळ करत असतात. तर हे झाड मला सांगा कशाचं आहे कमेंटद्वारे. म्हणजे हे लावलेलं नाही पहा, गवतच आहे, परंतु मला कमेंटद्वारे नक्की सांगा. पण
पहा मस्त असं लसूण आहे. घरातले जे रेग्युलर कामं असतात ना सकाळचे, तर ते मी काय केलं नंतर करूया म्हटलं. फ्रेश झाले, देवपूजा झाली आणि आता गावाकडे कसं सकाळ सकाळ जेवायला लागतं, त्यामुळं मग आजवर स्वयंपाक बनवून घेते आणि त्यानंतर राहिलेले जे काम आहेत ते करून घेते. तर मस्त असा आपण हिरवागार कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर पहा याला आम्ही उमरं बोलतात किंवा औदुंबराचे फळ आहे. तर खूप सारे या झाडाला लागलेले आहेत. छोटाले काही आहेत, मोठाले काही आहेत, काही पिकायला लागलेले आहेत. तर म्हटलं खूप सारं आयुर्वेदिक आहे, यापासून भरपूर सारे विटॅमिन्स भेटतात. नवीन पिढीला काहीतरी नवीन जुनं माहिती व्हावं यासाठी मी हे फळांची मी भाजी बनवणार आहे. तर माझी मुलगी बोलत होती, आई हे कशाला बनवते, परंतु त्यांना माहीत नाही, त्यामुळं म्हटलं त्यांनाही माहिती होईल. तर उमराच्या दोड्या आपण आता तोडलेल्या आहेत. याच्यामधल्या फक्त ज्या छोट्या छोट्याल्या आहेत ना कवळ्या, त्याच घेणार आहोत आणि राहिलेलं आपण गाईला टाकणार. औदुंबराचे फळं आपण एवढे तोडून घेतलेले आहेत. त्यानंतर जेवढे चांगले आहेत तेवढे कट केले, लगेच शिजायला घातले आहे. यानंतर आपण एवढं सारं वाटण घेतलेलं आहे, सर्व भाजून घेतलं. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर आपण आता लसणाची फोडणी देऊया. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालूया. अर्धा चम्मच आपण हळदी पावडर घालूया. त्यानंतर 2-3 चम्मच आपण इथे कोल्हापुरी मसाला घालूया आणि त्यानंतर यामध्ये वाटण घालूया. चांगल्या प्रकारे हे वाटण परतून द्यायचं आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घेतलेलं आहे येथे. तर पहा औदुंबराचे फळं आपण आता यामध्ये घातलेले आहे. जेवढं पाणी हवं आहे तेवढं घातलं. चवीनुसार यामध्ये मीठ घालूया आणि चांगल्या प्रकारे उकळी येऊन देऊया. तर झणझणीत अशी आपली उमराच्या दोड्याची भाजी तयार झालेली आहे. तर चला आपण आता गॅस बंद करून घेऊया. तर या भाजीसोबत बाजरीच्या भाकरी किंवा भात खूप छान लागतो. परंतु आपण गावाकडं आहे तर पारंपरिक पद्धतीने आपण चुलीवरतीच भाकरी बनवणार आहोत. काही भाकरी ज्वारीच्या, काही बाजरीच्या बनवणार आहोत आणि त्यानंतर मग त्या भाजीसोबत खायला खूप छान लागतात. तर चला आपण आता सर्व भाकरी बनवून घेऊया. तर मस्त अशी आपली चूल पेटलेली आहे. मस्त अशा हवाशीर आपण आता भाकरीला बाहेर घेतलेला आहे भाकरी करण्यासाठी आणि मस्त अशा आपण आता भाकरी बनवून घेऊया. तर सर्व सदस्यांना आपल्याला 7-8 तरी भाकरी बनावं लागतील, त्यामुळं म्हटलं आपण चुलीवरती चांगल्या प्रकारे बनवून घेऊया आणि त्यानंतरच मग झाडाखालीच आम्ही इथंच भाकरी बनवून घेतल्याच्या नंतर सर्वजण जेवणार आहोत. तर चला आपण आता सर्व भाकरी बनवून घेऊया. एक आपली आता भाकरी भाजून झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी भाकरी बनवत असते. त्यानंतर काही इथे आपण पराठेही बनवून घेतलेले आहेत आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.